नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 12वी निकालात मुली ठरल्या अव्वल. बुलढाणा विभागातून प्रथम. अमरावती विभागाचा निकाल 90.92%. अकोला जिल्ह्याची 12वी शानदार कामगिरी. जिल्ह्यात मुलींचा डंका. कॉमर्सच्या निकालात मोठी प्रगती. बसस्थानक परिसराला अवैध पार्किंगचा विळखा. महापालिका व वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष. बुद्ध पौर्णिमेच्या लखप्रकाशात वन्यजीव गणना. बिबट्यासह अस्वलांचे दर्शन. पर्यटकांनी अनुभवला चित्तथरारक नजारा. अकोल्याच्या बाजारपेठेत आंब्याचा गोडवा. वाढत्या उन्हात हापूस, केसरसह विविध आंब्याची मोठी आवक. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यंदा अमरावती विभागाचा एकूण निकाल 90.92% लागला असून विभागात बुलढाणा जिल्ह्याने 95.22% अव्वल स्थान पटकावले आहे. विभागातील जिल्हानिहाय निकालाचा आढावा घेतल्यास अकोला जिल्ह्यातून 24,722 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 22,286 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 90.14% लागला. अमरावती जिल्ह्यातून 34,148 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 30,141 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 88.26% नोंदवण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात 34,208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 32,575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 95.22% लागला आहे. यवतमाळ जिल्ह्यातून 33,436 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 29,989 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल 89.69% लागला आहे. तर वाशिम जिल्ह्यात 21,240 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 19,361 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 91.15% लागला. एकूणच अमरावती विभागाने यंदा चांगली कामगिरी करत 90%हून अधिक निकाल नोंदवला असून विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश मिळवले आहे, असे विभागीय सचिव प्रिया देशमुख यांनी सांगितले. तर अमरावती जिल्ह्यामध्ये टोटल विद्यार्थी 34,420 12वीसाठी प्रविष्ट झाले होते. त्याच्यामध्ये 17,589 मुले आणि 16,831 मुली प्रविष्ट होत्या. आपल्या अमरावती जिल्ह्याचा निकाल हा 88.26% एवढा लागलेला आहे. राज्याप्रमाणेच अमरावतीमध्येही मुलींनी बाजी मारलेली आहे. मुलांचा निकाल हा 84.37%, तर मुलींचा निकाल हा 92.31% लागलेला आहे. यावर्षी राज्य मंडळाने एक स्पेशल फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेली आहे, ती म्हणजे समुपदेशन करणे. म्हणजे परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर मुलांचा ताणतणाव नष्ट करण्यासाठी त्यांना ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी 10 नंबर उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यार्थी आपल्या समस्या या नंबरशी संपर्क करून सॉर्ट आऊट करू शकतात. दुसरं म्हणजे जे विद्यार्थी पास झाले परंतु त्यांना मनासारखं यश प्राप्त झालेलं नाही, ते 3 संधीमध्ये पुन्हा श्रेणी सुधार ही फॅसिलिटीसुद्धा त्यांना उपलब्ध आहेत. तसेच जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी जुलैमध्ये लगेच एक्झाम आहे, त्याच्यामुळे त्यांनी निराश होऊ नये. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि हे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जसं जुलैची एक्झाम आहे तसेच पास विद्यार्थ्यांसाठी आपण श्रेणी सुधारची फॅसिलिटी जी दिली आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. तसेच आपल्या समस्या सोडवण्यासाठी राज्य मंडळाने पुरवलेल्या 10 नंबरचा उपयोग करून आपल्यासाठी योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावं. सर्वांना मनस्वी शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वी परीक्षेचा निकाल शनिवारी 2 मे रोजी जाहीर झाला असून अकोला जिल्ह्याने यंदा शानदार कामगिरी केली आहे.
अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल 90.14% लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 6% घसघशीत वाढ झाली असून अकोला जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अकोला जिल्ह्यातून यंदा 24,722 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यामध्ये 12,910 मुले आणि 11,812 मुलींचा समावेश होता. यापैकी 22,286 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलींची टक्केवारी 60% अधिक आहे. मुलींचा निकाल 93.91% तर मुलांचा निकाल 46.70% लागला आहे. जठारपेठ येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 12वीचा सत्र 2025 ते 26चा निकाल यंदा 100% लागला असून महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संस्कृती विनायक पाठक 94% हिने महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. समर्थ लक्ष्मीकांत रेलकर 89.50% महाविद्यालयातून द्वितीय क्रमांकाचे स्थान मिळवले आहे, तर ऋतुजा रमण घोगरे हिने 89.17% तृतीय क्रमांक पटकावला आहे. स्थानिक दी बीजेई सोसायटी अंतर्गत RLT विज्ञान महाविद्यालयातील एकूण 504 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले. यंदा महाविद्यालयाचा 94.64% इतका निकाल घोषित झाला असून RLTच्या तब्बल 123 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य व प्रथम श्रेणीत स्थान पटकाविले आहे. तसेच उर्वी अमरदीप गिरी, शिवम प्रदीप घोडसकर व ओम संजय उमाडे या तिघांच्याही निकालाची टक्केवारी 86.83 समसमान ठरल्याने या तीनही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. अकोला शहरातील बसस्थानक परिसरात अवैध पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र महापालिका व शहर वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. अकोला बसस्थानक परिसरात काही वाहन चालकांनी अवैधरित्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपली वाहनं उभी करण्याची सवय लावली आहे. या प्रकारामुळे मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडींची समस्या निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन अवैध पार्किंगवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्राच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा, कारंजा सोहळ तसेच ज्ञानगंगा अभयारण्य वन्यप्राणी गणना पार पडली. यावेळी पर्यटकांना डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य पाहायला मिळाले. काटेपूर्णा अभयारण्यात व ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बिबट, अस्वल दिसून आले. अकोला जिल्ह्यात वन्य प्राण्यांची गणना करण्यासाठी वन्यजीव विभागाने व्यापक तयारी पूर्ण केली होती. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात अभयारण्यातील विविध पाणवठ्याजवळील मचाणवर पर्यटक व वनकर्मचारी वन्यप्राणी गणनेत सहभाग नोंदवला. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, वाशिम जिल्ह्यातील कारंजा सोहळ तर बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सदरची प्राणी गणना पार पडली आहे. काटेपूर्णा अभयारण्यातील 9 मचांवर, कारंजा सोहळ अभयारण्यातील 5 मचांवर तर ज्ञानगंगा अभयारण्यातील 21 मचाण पर्यटकांनी विविध प्राण्यांची चित्तथरारक अनुभव घेतले. अकोला, वाशिम तसेच बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 35 कृत्रिम तसेच नैसर्गिक पाणवठ्यांवर चंद्राच्या लख्ख प्रकाशात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी दिसून आले. यावेळी काटेपूर्णा अभयारण्यात 8 पाणवट्यावर 350 पेक्षा जास्त वन्यप्राणी दिसून आले. यामध्ये 5 बिबट, 2 अस्वल तर इतर वन्यप्राणी दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काटेपूर्णा अभयारण्यातील पाणवट्यांवर बिबट्यांची संख्या जास्त दिसून आली. याचबरोबर ज्ञानगंगा अभयारण्यात 25 बिबट, 29 अस्वलसह 635 वन्यप्राणी दिसून आलेत. सदरची वन्यप्राणी गणना ही वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी यशवंत नागुलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, काटेपूर्णाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे, ज्ञानगंगाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे, पांडुरंग पाटील, प्रकाश सावडे व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली. माझं नाव डॉक्टर प्रियंका भोजने. मी इंदोरला डेंटिस्ट्री प्रॅक्टिस करते आणि काल रात्री माझ्या मामांच्या घरी इथे आले आणि फॉरेस्ट सफारीसाठी आणि पक्षी गणती व प्राणी मचान गणितासाठी आम्ही इथे नाईट सफारी करून आलो आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. रात्री मूनलाईट
खूप छान म्हणजे जंगलाची सुंदरता बघून खरंच सगळ्या काही मोबाईल आपले जे आर्टिफिशियल गोष्टी आहेत त्या सगळं काही विसरून एक अनटच ब्युटी ऑफ द नेचर एक्सपिरियन्स करायला मिळाली आम्हाला. त्या दरम्यान रात्रीला 12-12:30च्या दरम्यान अस्वल स्पॉट झाला आणि त्या थोड्याच वेळ अगोदर एक जॅकल स्पॉट केला आम्ही. सकाळी पण काही बर्ड स्पॉट झाले. बर्ड्स पण 2 बर्ड स्पॉट झाले. मला नाव नाही माहिती बट ते खूप सुंदर होते. येलो आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन होतं त्यांच्या फेदर्सला. ओव्हरऑल सगळं काही खूप छान होतं. आणि मानवी जीवनाचं असं अतूट नातं आहे. नेचरशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच अशक्य आहे. आणि दरवर्षी वैशाख पौर्णिमेला पर्टिक्युलरली जंगलांमध्ये होणारी ही जी पानगणना असते, वन्य प्राण्यांची गणना असते पानवठ्यांवर बसून, ही निसर्गाशी आपल्याला जोडते, त्याला एकरूप करते. निसर्गाच्या सानिध्यात ती रात्र घालवणं, निसर्गातल्या हालचाली अनुभवणं खूप सुंदर अनुभव असतो. आणि या ॲक्टिव्हिटीमधनं तुमच्यात संयम डेव्हलप होतो. निसर्गाशी तुम्ही जोडले जाता आणि निसर्गातल्या घटना घडामोडी तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकता. त्यामुळे प्रत्येकाने हा एकदा अनुभव घेणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. अकोला जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांवर मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने 3 आरोपींना अटक केली आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत देशी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतूस आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवैध अग्निशस्त्रे आणि अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मध्य प्रदेशातील पाधुरी गावातून 2 इसम काळ्या रंगाच्या विना नंबर मोटारसायकलवरून अग्निशस्त्र विक्रीसाठी नेरफाटा मार्गे चोहट्टा तालुका अकोट येथे येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. छापा टाकून पोलिसांनी तेल्हारा तालुक्यातील उमरी येथील आरोपी दत्ता महादेव मोहोड आणि अक्षय संतोष मोहोड यांना ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान अक्षय मोहोड याच्याकडून मॅगझिनसह एक देशी बनावटीचा पिस्तल अंदाजे 40,000 रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. तर दत्ता मोहोड याच्याकडून एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. दोघांकडेही कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच या कारवाई दरम्यान आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून एकूण 2 देशी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य असा एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाशिम शहरात बस रेल्वेमध्ये प्रवाशांना लक्ष्य करून खिसे कापणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईल, सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. वाशिम शहरात खिसे कापूगिरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत मोठी कारवाई केली आहे. राजकुमार उर्फ साधू कट्टू डोडे असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील नेपानगरचा रहिवासी आहे. अकोला नाका परिसरात सापळा रचत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या कारवाईत आरोपीकडून 2,99,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, 13 मोबाईल आणि सोने चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. आरोपीने वाशिमसह नांदेड आणि भुसावळ येथेही चोरी केल्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वाशिम स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. अकोला शहरातील जुने शहर भागात असलेल्या समर्थ गॅस एजन्सी मार्फत ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर न देणे तसेच सतत एजन्सी बंद ठेवणे या कारणास्तव जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारवाई करत गॅस एजन्सी बंद करण्यात आली होती. परंतु कारवाईच्या पूर्वी ज्या ग्राहकांनी समर्थ गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरसाठी ऑनलाईन पैसे भरले त्या ग्राहकांना आता सिलेंडरकरिता वणवण भटकावे लागत आहे. समर्थ गॅस एजन्सीमधून कारवाईच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची ऑनलाईन बुकिंग करण्यात आली होती. यावेळी ग्राहकांनी एजन्सीमध्ये पैसे सुद्धा भरले होते, परंतु कारवाईच्या नंतर पैसे भरलेल्या ग्राहकांना गॅस सिलेंडरकरिता आता वणवण भटकावे लागत आहे. या एजन्सीमधील 2 ते 2,500 गॅस कार्ड धारक ग्राहक अकोला शहरातील 4 एजन्सीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. अकोला शहरातील यदुराज गॅस एजन्सी, पटेल गॅस एजन्सी, विजय गॅस एजन्सी तसेच अकोला गॅस एजन्सी या ठिकाणी समर्थ गॅस एजन्सीमधील स्थलांतरित ग्राहकांच्या याद्या लावण्यात आल्या आहेत. परंतु ज्या ग्राहकांनी कारवाईपूर्वी समर्थ गॅस एजन्सीमध्ये पैशांचा भरणा करून सिलेंडरची अपेक्षा केली होती त्या ग्राहकांना आता सिलेंडरकरिता भटकंती करावी लागत आहे. अनेक ग्राहकांनी नवीन एजन्सीमध्ये जाऊन याद्या चेक केल्या, परंतु त्या यादीमध्ये त्यांचे नाव आढळून आले नाही. आता या ग्राहकांना सिलेंडर देणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने याबाबत उचित निर्णय घेऊन ज्या ग्राहकांची समर्थ गॅस एजन्सीमध्ये बुकिंग झाली आहे
त्या ग्राहकांना तात्काळ सिलेंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे. ओम प्रकाश आ रहे थे खोलेश्वर हमारा सिलेंडर है ना पावती फाड़े समाज वाले की और कलेक्टर ने उनका राशन रद्द कर दिया और 4 जगह उत्तर नहीं किया इन्होंने। अकोला गैस, यदुराज और खदान के विजय और पटेल, वहाँ हमारा नाम नहीं आ रहा। जिन्होंने पावती में फाड़े उनका नाम आ रहा, हमने पावती फाड़े हमारा नाम नहीं आ रहा। उनको एक सिलेंडर होना ना, ये सबको सिलेंडर मिल, तुमने कलेक्टर ऑफिस ने सबको सिलेंडर देने का परमिशन दिया चारों एजेंसी को, तो उसमें हमारा नाम नहीं आ रहा। तकलीफ ये हो रही है, हम 8 दिन से दूसरों के हाथ से लोग खा रहे खाना भिखारी का। अब बुढ़ा आदमी हूँ मैं, अब 8 दिन से बाहर से कब तक रहेंगे? अब सिलेंडर खाली पड़े हुए हैं, 1 महीना होगा पावती फाड़ने को। वो बोले आज देंगे, कल देंगे, कल देंगे। समर्थ वाले क्या तो ऑफिस ही बंद है, क्या बोलेगा वो तो लाइसेंस रद्द कर दिया ना इन्होंने। कलेक्टर ने लाइसेंस रद्द कर दिया उसका और 4 जगह डिस्ट्रीब्यूटर किया। अकोला शहरातील सातव चौक परिसरातून 28 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक दिगंबर राऊत असे या तरुणाचे नाव असून 1 मे 2026 पासून तो बेपत्ता आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात शोधपत्रिका दाखल करण्यात आली आहे. रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा अभिषेक राऊत हा जठार पेठेतील दिवेकर वाचनालयाजवळ राहत होता. त्याचे मूळ गाव बाळापूर तालुक्यातील वाडेगाव आहे. महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे रोजी सकाळी 5:22 तो वाडेगावसाठी निघणार होता. तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद आहे. त्याचबरोबर तो वाडेगाव येथे देखील पोहोचला नाही. त्यांच्याजवळ शाहीन ही 2 व्हीलर असून त्याचा क्रमांक MH30BQ9308 असा आहे. अभिषेक राऊत याची शरीरयष्टी ही मजबूत असून गोरा वर्ण आहे. 5 फूट 8 इंच उंचीचा अभिषेक कुठे आढळला तर त्याच्या घरच्याशी किंवा अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशनसोबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभिषेकच्या अंगात निळा शर्ट, आत पांढरी टी शर्ट आणि काळी जीन्स पॅन्ट आहे. या तरुणाबद्दल कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ASI किरण वानखडे यांच्या 9623004583 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा अभिषेकचे वडील दिगंबर अवधूत राऊत यांचा मोबाईल क्रमांक 9420838683 किंवा 9822237188 या क्रमांकावर संपर्क साधावा. अकोला जिल्ह्यातून हिवरखेड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत बेलखेड गावातील एका इसमाला अटक केली आहे. घरातून गांजा विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. 30 एप्रिल 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले यांना गुप्त माहिती मिळाली की बेलखेड येथील मंगेश मनोहर सोळंके हा आपल्या घरात गांजा साठवून किरकोळ विक्री करत आहे. या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या परवानगीने नायब तहसीलदार ढगे, पोलीस स्टाफ, पंच, वजन काटेवाला व फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत बेलखेड येथे छापा टाकण्यात आला. छाप्यात आरोपी मंगेश सोळंके याच्या ताब्यातून 6,000 रुपये किमतीचा 495 ग्रॅम गांजा पंचासक्षम जप्त केला. आरोपी विरुद्ध NDAPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले करीत आहेत. शहरातील जनता भाजी बाजारात अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत असून साफसफाई होत नसल्याने नागरिक आणि विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. जनता भाजी बाजारात जिकडे तिकडे कचरा साचलेला दिसत आहे. बाजारात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघेही नाराजी व्यक्त करत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन स्वच्छतेची व्यवस्था सुधारावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अकोल्यात वाढत्या उन्हामुळे बाजारपेठेत टरबूजाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर टरबूज खरेदी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरांमध्ये थोडाफार बदल असला तरी टरबूजाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अकोला शहरातील विविध बाजारपेठांमध्ये सध्या टरबूजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. सध्या टरबूजाचे दर साधारणपणे 10 ते 20 रुपये किलो दरम्यान असून आकार आणि गुणवत्तेनुसार किमतीत फरक पाहायला मिळतो. कडक उन्हामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिक टरबूजाला प्राधान्य देत आहेत.
विक्रेत्यांच्या मते मागील काही दिवसांपासून टरबूजाच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिकांकडूनही टरबूजाला चांगला प्रतिसाद मिळत असून आरोग्यदायी आणि स्वस्त पर्याय म्हणून टरबूजाची निवड केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही टरबूजाची मागणी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांचे अमरावतीत प्रथम आगमन निमित्त जंगी स्वागत करण्यात आले. मी मुंबई दिल्ली वाल्यांचा गुलाम नाही तर सर्वसामान्यांचा आहे. दिव्यांग तसेच सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राधान्य राहील अशी ग्वाही आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जिल्हा बँकेत आमदार बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ज्या ज्या कोपऱ्यात जाता येईल तेथे सर्वांच्या हाती आदरपूर्वक शिवसेनेचा झेंडा देऊ, धनुष्यबाणाची शक्ती वाढवण्याचे काम करू असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. जे आतापर्यंत दुर्लक्षित राहिले अशांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपले दार उघडे राहणार आहे. आम्ही काळजी घेऊ, प्रत्येक धर्मातील कष्टकऱ्याला ताकद देण्याचे काम बच्चू कडू करणार आहे. धनुष्यबाणातून पुन्हा प्रहार आणि प्रहारमधून पुन्हा निर्भीडपणे काम करू. वेळ पडली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू. हम डरने वाले नहीं और डराने वाले भी नहीं. शिंदे साहेबांच्या सेवेला अनुसरून आम्ही काम करीत राहू असे ते म्हणाले. अचलपूरमधून बच्चू कडू पुन्हा निवडून येणार नाही म्हणून मजबुरीने शिवसेनेत प्रवेश केला अशी विरोधकांकडून टीका केली जात आहे. असा प्रश्न केला असता तर म्हणाले, ज्यांनी प्रतिक्रिया दिली ते नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकत नाही असा टोला बच्चू कडूंनी लगावला. राजकीय परिस्थिती एवढी वाईट झाली की झेंडा, त्यांचा रंग, जात, धर्म, पंथ आणि पैशाच्या ताकदीवर लोक राजकारण करायला लागले. मला असं वाटतं का बच्चू कडूचा चेहरा हा शिवसेनेतला सामान्य शेतकऱ्यांचा, मजुरांचा, दिव्यांगांचा, सगळ्या धर्मांचा, सगळ्या जातीचा चेहरा म्हणून समोर येणार आहे. मी शेतकऱ्याचा पाईक म्हणून काम करणार आहोत. जे वंचित आहे, दुर्लक्षित आहे, त्या सर्वसामान्य माणसासाठी शिवसेनेच्या माध्यमातून माझं दार उघडं राहणार आहे. मी सांगतोय का आम्हाला धर्माचा जरी गर्व असला पण वाद होता कामा नये याची काळजी आम्ही घेणार आहोत. प्रत्येक धर्मातला शेवटचा माणूस जो कष्ट करून जगतं त्याला ताकद देण्याचं काम बच्चू कडू आपल्या पुढच्या आयुष्यात करणार आहे. धनुष्यबाणातून पुन्हा प्रहार आणि प्रहारातून पुन्हा सामान्य माणसाची सेवा अतिशय चोखपणे, निर्भीडपणे, तेवढ्याच ताकदीने वेळ पडली तर रस्त्यावर उतरून सुद्धा हम डरने वाले भी नहीं और डराने वाले भी नहीं है. पण सामान्य माणसासाठी अख्खी शिवसेना आम्ही पाहतोय, त्याच्या पाठीशी उभं करण्याचं काम आम्ही अतिशय इमानदारीनं, शिंदे साहेबांची जे ब्रीद आहे, सेवा सर्वश्रेष्ठ आहे, त्या सेवेलाच खरं तर अनुसरून आम्ही हे काम करतोय. ज्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, अभिप्राय दिला, ते नगरसेवक निवडून आले नाही आणि त्यांना मीच मतं मारून खासदार केलं. ज्या ज्या कोपऱ्यात जाता येईल त्या त्या सगळ्यांच्या हाती, सगळ्यांच्या मनात हा आदरपूर्वक शिवसेनेचा झेंडा, शिवसेनेचा धनुष्यबाण सन्मानपूर्वक वाटलं पाहिजे का ही शिवसेना माझी आहे, आमच्या सर्वांची आहे, सगळ्यांना घेऊन चालणारी आहे. आम्ही पाहतो तो असा जे कष्ट करणाऱ्या लोकांना त्यांना आपली वाटली पाहिजे असा एक प्रयास नक्की करू. बच्चू कडू म्हणजे शेतकऱ्यांची कवारी मानले जातात. आता सरकारमध्ये बच्चू कडू आलेले आहेत. सर्व प्रश्न मिटतील काय कसं आहे की जादूची कांडी नाही आहे. तुम्हाला जरी मुख्यमंत्री केलं तर तसं होणार नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील आणि आम्ही सांगतोय, आम्ही नेहमी म्हणायचं आहे की आम्ही काही मुंबई दिल्लीवाल्याचा गुलाम नाही आहे. त्याच्यात सामान्य माणसाचा गुलाम आहोत. पण आता लोकांनी वेळ आणली, ज्यांना आम्ही नेते समजत होतो त्यांनीच आम्हाला आता नेत्याचं गुलाम करायचं ठरवलं आहे. राजकीय परिस्थिती एवढी वाईट झाली का झेंडा, त्याचा रंग, रंगातला माणूस आणि मग जात, धर्म, पंथ आणि पैसा या ताकदीवर लोक राजकारण करायला लागले. सामान्य लोक सुद्धा त्याच्यात भरडले गेले. म्हणून आम्ही सांगतोय हा निर्णय घ्यावा लागला. हे मजबुरी का कारण नाही आहे, ही परिस्थिती बदली आहे. परिस्थितीमुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही तेवढाच कणखरपणा, तोच बाणा शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीनं ठेवू. भगव्यासह हा गौतम बुद्धांचाही भगवा आहे, हा शिवरायांचाही भगवा आहे, हा बाबासाहेबांचा आहे, आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, अहिल्यादेवी होळकरांचा आहे आणि आमच्या अब्दुल कलामचा पण आहे. अकोल्यात वाढत्या उन्हासोबतच बाजारपेठेत आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून सर्वत्र आंब्यांचा गोड सुगंध दरवळत आहे.
विविध प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध असून नागरिकांकडून आंब्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरांमध्ये फरक असला तरी आंब्यांची मागणी दिवसांदिवस वाढताना दिसत आहे. अकोला शहरातील बाजारपेठ सध्या आंब्याने अक्षरशः भरून गेली आहे. हापूस, केसरी, दशहरी, लंगडा, तोतापुरी अशा विविध प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यापैकी हापूस आंब्याचा राजा म्हणून ओळखला जातो, तर केसर आंबा गोडवा आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. दराबाबत बोलायचे झाल्यास हापूस आंब्याचे दर तुलनेने जास्त असून इतर स्थानिक आंबे मध्यम दरात उपलब्ध आहेत. आकार आणि गुणवत्तेनुसार किमतीत बदल दिसून येतो. आंब्यांमध्ये विटॅमिन, फायबर आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात असल्यामुळे तो आरोग्यासाठीही लाभदायक मानला जातो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर आंब्याची खरेदी करत आहेत. विक्रेत्यांच्या मते मागील काही दिवसात आंब्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. अकोलेकरांकडून आंब्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या दिवसातही ही मागणी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 12वी निकालात मुली ठरल्या अव्वल. बुलढाणा विभागातून प्रथम. अमरावती विभागाचा निकाल 90.92%. अकोला जिल्ह्याची 12वी शानदार कामगिरी. जिल्ह्यात मुलींचा डंका. कॉमर्सच्या निकालात मोठी प्रगती. बसस्थानक परिसराला अवैध पार्किंगचा विळखा. महापालिका व वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष. बुद्ध पौर्णिमेच्या लख प्रकाशात वन्यजीव गणना. बिबट्यासह अस्वलांचे दर्शन. पर्यटकांनी अनुभवला चित्तथरारक नजारा. अकोल्याच्या बाजारपेठेत आंब्याचा गोडवा. वाढत्या उन्हात हापूस, केसरसह विविध आंब्याची मोठी आवक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.